आंदोलन करून विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करणारे अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक आता स्वतःच कायदेशीर वादात अडकले आहेत। त्यांच्या विरोधात चंदीगड न्यायालयात याचिका दाखल झाली असून या प्रकरणात कॉमेडियन कुणाल कामरा याचेही नाव समोर आलं आहे। धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपानंतर न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। नेमकं प्रकरण असं आहे की आंदोलनादरम्यान कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या सीता के पति का नाम लेकर नीता के पति का काम कर रहे हैं या वादग्रस्त वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला। या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत काही वकिलांनी चंदीगड न्यायालयात याचिका दाखल केली। या याचिकेत आंदोलनाचे आयोजक अभिजित दिपके, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि कॉमेडियन कुणाल कामरा यांची नावे नमूद करण्यात आली आहेत। या याचिकेची दखल घेत चंदीगड न्यायालयाने संबंधित प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। आता या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशी करून न्यायालयात अहवाल सादर केला जाणार आहे। त्या अहवालाच्या आधारे पुढे कोणती कायदेशीर कारवाई करायची याचा निर्णय न्यायालय घेणार आहे। मात्र येथे एक महत्त्वाची बाब लक्षात घेणं गरजेचं आहे। न्यायालयाने अद्याप अभिजित दिपके, सोनम वांगचुक किंवा कुणाल कामरा यांना दोषी ठरवलेलं नाही। सध्या ही केवळ चौकशीची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणताही अंतिम निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही। दरम्यान या प्रकरणामुळे पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आंदोलनादरम्यान केली जाणारी वक्तव्ये आणि धार्मिक भावना या मुद्द्यावर देशभरात चर्चा सुरू झाली आहे। आता चौकशी अहवालात नेमकं काय समोर येतं आणि न्यायालयात पुढे काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आंदोलनामध्ये अशा प्रकारच्या वक्तव्यांनंतर कायदेशीर कारवाई व्हावी का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा व्हिडिओंसाठी आपल्या बोलेमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।